आज बाहेरचं वातावरण इतकं सुंदर झालं होतं की स्वतःलाच म्हटलं आज भजी तर बनवायलाच पाहिजेत. आपण काही दिवसांपूर्वी या कुंड्यांमध्ये ही झाडं लावली होती आणि खरंच खूप सुंदर ती दिसतायत. आज त्यांना थोडं पाणी देऊन घेतलं आणि या एका कुंडीमध्ये ना मी काही सूर्यफुलाच्या बिया टाकल्या होत्या. कारण की सूर्यफूल मला प्रचंड आवडतं आणि म्हटलं बघूया उगतंय का? तर खरंच खूप छान त्याची रोपं छोटी-छोटी उगायला लागली आहेत आता. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला म्हटलं आज भजी खाऊयात. म्हणून मग मस्त एक बटाटा किसून घेतला आणि म्हटलं कांदा भजी सुद्धा करून घेऊयात. मग कांदा सुद्धा सोलून घेतला आणि मस्त तो कापून घेतला. आणि कांदा भजी मला सगळ्यात जास्त आवडतात. त्यानंतर काही मिरच्या सुद्धा मी कापून घेतल्या होत्या तळण्यासाठी. त्यानंतर एका पातेल्यामध्ये काही बेसन पीठ घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काही मिरच्या घेतल्या, त्यानंतर लसूण घेतला आणि जिरे घेतले. ते मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि याने भज्याला खूप सुंदर टेस्ट येते. त्यानंतर ते सुद्धा आपल्या पिठामध्ये टाकून घेतलं आणि थोडंसं मीठ सुद्धा टाकलं. त्यानंतर ओवा जो आहे तो हातावर मस्त रगडून घेतला, ज्याने भज्याची टेस्ट खूप सुंदर येते. आणि ते टाकल्यानंतर थोडं पाणी टाकून जे आहे ते मस्त हे पीठ मिक्स करून घेतलं. पीठ जास्त पातळही ठेवायचं नाहीये, जास्त घट्टही करायचं नाहीये. त्यानंतर दुसरीकडे तोपर्यंत मी तेल तापायला ठेवलेलं होतं आणि तेल तापल्यानंतर म्हटलं थोडेसे पापड तळून घ्यावेत. आणि आता उन्हाळ्यात आपण ज्या कोंड्याच्या पापड्या केल्या होत्या, ज्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता, त्या खूप सुंदर लागतात. मग त्या सुद्धा मस्त तळून घेतल्या मी आणि त्यानंतर आपल्या भज्या करायची प्रोसेस सुरू झाली. पहिल्यांदा म्हटलं बटाटे भजी करून घेऊयात, कारण की कांदा केली भजी तर पिठाला खूप जास्त पाणी सुटतं. मग बटाटा भजी टाकून घेतली आणि खूप सुंदर मस्त बटाटा भजी फुगली होती. त्यानंतर कांदा भजी करायला घेतली आणि हे भजी सुद्धा खूप छान झाले होते. तर तुम्हाला सगळ्यात जास्त कुठले भजी आवडतात, बटाटा भजी की कांदा भजी?